Hello students. So today we are going to consider how minerals will get absorbed from the soil through its root. So basically minerals are present, or we consider soil as a reservoir of minerals or elements. So how soil becomes a reservoir of minerals for the plant? As inside a soil means these minerals will get absorbed from the soil by the roots, and so we consider soil as a reservoir or source of these minerals. So basically आता सॉइल मध्ये मिनरल्स कुठून येतात? सॉइलला जर आपण रिझर्वायर किंवा सोर्स म्हणतो तर वी नीड टू कन्सिडर वेअर फ्रॉम दीज मिनरल्स विल गेट come inside, or rather will present inside a soil. So basically on having withering or breakdown, so means certain atmospheric changes will cause a withering of your rocks, or rather breakdown म्हणजे रॉक्सचं ब्रेकडाऊन किंवा रॉक्सवरती होणारी विदरिंग, या दोन गोष्टीमुळे आपले जे मिनरल्स असतात तर ते रॉकमधनं रॉकचं विदरिंग आणि ब्रेकडाऊन झाल्यामुळे ते जाणार सॉइलमध्ये. आणि ॲज दीज मिनरल विल प्रेझेंट इनसाइड अ सॉइल, देन आफ्टर वी कन्सिडर अवर सॉइल ॲज अ रिझर्वायर ऑफ मिनरल. म्हणजे सॉइलमध्ये हे मिनरल ज्या वेळेला जाणार तर कशामुळे जाणार? विदरिंग ऑर ब्रेकडाऊन ऑफ रॉक्समुळे जाणार, आणि ते त्या सॉइलमध्ये डिपॉझिट राहणार आणि सॉइलमध्ये डिझॉल्व फॉर्ममध्ये राहणार. रादर सॉइलमध्ये असणारं जे वॉटर आहे, दॅट वॉटर इज मीन फॉर हॅव्हिंग डिझोल्युशन ऑफ दीज मिनरल्स. सो दीज मिनरल्स आर प्रेझेंट इन अ डिझॉल्व फॉर्म, सो वी कन्सिडर इट ॲज अ सॅप. So sap is considered as water having dissolved minerals. So sap is water having dissolved mineral, आणि मग हे sap root absorb करणार, म्हणजे rather root will either absorb pure water or either absorb mineral. So it won't happen. So root will absorb dissolved mineral present in the water. So as water will get absorbed, so these dissolved mineral will definitely come through the roots inside a plant body. And so we consider soil as a reservoir of mineral. So withering of rocks or breakdown of rock will make a mineral present inside your soil. Now we have to consider a mechanism for absorption of our element. So how these elements will get absorbed? So basically we consider on a general sense we can consider there is a apoplastic pathway and symplastic pathway. These pathway normally we consider for having transport of water. These apoplast and symplast, these are the pathways we consider for transport of water. But here by apoplast and symplast we can consider a mechanism of absorption of water as well. And certainly we have to consider certain passive and active mechanism of absorption of water also. But here we'll consider rather first water will get absorbed in outer chamber and then will get inside a inner chamber. So root, the cells present in the root and the membrane of the cell, when these mineral will enter first in the membrane of the cell, काय होणार की ही आपली सेल आहे आणि असं हे रूट हेअर आहे. तर पहिले हे मिनरल कुठे येणार? तर याच्या वॉलमध्ये येणार, या वॉलमध्ये येणार. तर ज्या वेळेला हे मिनरल या वॉलमध्ये येणार, इकडे वॉलमध्ये येणार, म्हणजे हे बाहेर मिनरल आहेत, आता हे वॉलमध्ये आले, तर हे वॉलमध्ये जेव्हा येणार त्याला म्हणतो आपण आउटर चेंबर. वी कन्सिडर इट ॲज अ आउटर चेंबर. मग आउटर चेंबरमध्ये मिनरलचं ॲब्झॉर्प्शन होणे, वी कन्सिडर दिस ॲज अ ॲपोप्लास्ट. आणि आउटर चेंबरमध्ये जे मिनरलचं ॲब्झॉर्प्शन होतं दॅट ॲब्झॉर्प्शन इज कन्सिडर ॲज पॅसिव्ह, मीन्स इट वोंट बी इन नीड ऑफ एनी काइंड ऑफ एनर्जी. त्याला कुठल्याही प्रकारे एनर्जीची आवश्यकता लागणार नाही, म्हणून आपण त्याला म्हणतो पॅसिव्ह. सो पॅसिव्ह ॲब्झॉर्प्शन ऑफ मिनरल इज कन्सिडर ॲज ॲपोप्लास्टिक पाथवे. आणि ॲपोप्लास्टिक पाथवेमध्ये मिनरल विल एंटर इन अ आउटर स्पेस. आणि हा ॲपोप्लास्टिक पाथवे जो असतो तो असतो रॅपिड. सो ॲज इट इज पॅसिव्ह, सो इट इज अ रॅपिड वे. आणि सिम्प्लासमध्ये काय होणार की हे जे मिनरल्स आता तुमच्या आउटर स्पेसमध्ये आलेले आहेत, हे आउटर स्पेसमधल्या मिनरलला आता एंटर व्हायचं आहे इन अ सायटोप्लाझमिक स्ट्रीम, की या ठिकाणी जे सायटोप्लाझम असेल ती या सायटोप्लाझममध्ये आता यांना यायचं आहे. तर याला म्हणतो आपण ॲब्झॉर्प्शन ऑफ मिनरल इन इनर स्पेस. आउटर स्पेस म्हणजे या सेलच्या मेम्ब्रेनमध्ये येणार. वी कॉल्ड इट ॲज अ ॲपोप्लास्ट, और दिस चेंबर इज कन्सिडर ॲज आउटर चेंबर. आता हे आउटर चेंबरमधल्यांना आतमध्ये जायचं, सो दिस वी कन्सिडर इट ॲज अ सिम्प्लास्ट. Symplast means absorption of mineral in a inner space. Symplast is the absorption of mineral in a inner space. And this will require expenditure of energy. This will requires expenditure of energy, and that expenditure of energy is gained
from the having a metabolism, rather certain energy rich molecule will come across having a breakdown आणि त्यावेळेला आपल्याला भेटणार एनर्जी. वी कन्सिडर दिस ॲज अ ॲक्टिव्ह. म्हणजे सिम्प्लास्टिक मेकॅनिझममध्ये मिनरल्स हे तुमचे आउटर चेंबरमधनं इनर चेंबरमध्ये येणार आणि ते इनर चेंबरमध्ये येत असताना विल बी इन अ नीड ऑफ एक्सपेंडिचर ऑफ एनर्जी आणि ते एक्सपेंडिचर ऑफ एनर्जी लागते म्हणून आपण याला म्हणतो सिम्प्लास्टिक मेकॅनिझम. आणि हे कसं असतं तर हे स्लो असतं. दिस इज अ स्लो मेथड. आता आपण पाहिलं ॲपोप्लास. ॲपोप्लास हे कशामुळे होतं तर आयन एक्सचेंजमुळे होतं. ट्रान्समेम्ब्रेन प्रोटीन, ट्रान्समेम्ब्रेन. आता हे ट्रान्समेम्ब्रेन या मेम्ब्रेनवरती जे प्रोटीन असतात यांच्या मदतीनं किंवा हे प्रोटीन विल हेल्प टू ब्रिंग युअर मिनरल्स टू द आउटर चेंबर. आणि ह्या मेम्ब्रेनचा जो तुमच्या क्रॉस मेम्ब्रेन म्हणा किंवा सेलच्या बाहेरनं सेलच्या आतमध्ये जी मिनरलचं मुवमेंट होतं, जे मिनरल्सचं किंवा एलिमेंटचं मुवमेंट होतं, वी कॉल्ड इट ॲज अ फ्लक्स. वी कॉल्ड इट ॲज अ फ्लक्स. म्हणजे फ्लक्स म्हणजे काय, मिनरलची ये जा जी होते म्हणजे बाहेरनं आतमध्ये येणार किंवा आतमधनं बाहेर जाणार. सो वी कॉल्ड इट ॲज अ फ्लक्स. मग या फ्लक्समध्ये आपण कन्सिडर करतो इनवर्ड फ्लक्स. म्हणजे जर मिनरल बाहेरनं आतमध्ये येत असतील तर वी कॉल्ड इट ॲज अ इनफ्लक्स. वी कॉल्ड इट ॲज अ इनफ्लक्स. मिनरल जर बाहेरनं आतमध्ये येत असतील तर वी कॉल्ड इनफ्लक्स. आणि मिनरल्स जर आतमधनं आउटवर्ड मुवमेंट म्हणजे आतमधनं जर बाहेर चालले असतील तर वी कॉल्ड इट ॲज अ इफ्लक्स. म्हणजे फ्लक्स ऑफ अ mineral is considered as inward and outward movement of mineral. Rather mineral will come inside soil or mineral will move from the come inside a cell from soil, or rather from cell they will move outside. So this we consider influx and efflux. आता हा जो ॲपोप्लास आणि सिम्प्लास मेकॅनिझम आहे हे दोन्ही आपण पाहतो इन्फ्लक्ससाठी. मग बाहेरनं मिनरल आउटर स्पेसमध्ये येणार, मग आउटर स्पेसमधनं इनर स्पेसमध्ये जाणार. तर बाहेरनं जेव्हा आउटर स्पेसमध्ये येतात तर त्याला म्हणतो आपण ॲपोप्लास. ॲपोप्लास्टिक मेकॅनिझम और ॲपोप्लास विल बी कन्सिडर ॲज पॅसिव्ह ॲब्झॉर्प्शन अँड इट इज रॅपिड वन. सिम्प्लास फ्रॉम आउटर स्पेस टू इनर स्पेस, दिस वी कन्सिडर सिम्प्लास्टिक मेकॅनिझम. आणि सिम्प्लास कसं होणार तर ॲक्टिव्हली होणार. इट विल बी इन नीड ऑफ एक्सपेंडिचर ऑफ एनर्जी आणि ॲक्टिव्ह होतं आहे. आणि हे आहे कसं तर हे स्लो आहे. इट इज स्लो. याच्यामधलं ॲपोप्लास्टिक मेकॅनिझम जे आहे तर ते आयन एक्सचेंजवरती बेज आहे. इट इज बेस्ड ऑन आयन एक्सचेंज आणि याला ट्रान्समेम्ब्रेन प्रोटीन जे असतात त्यांच्या थ्रू ॲपोप्लास्टिक मेकॅनिझम ऑफ ॲब्झॉर्प्शन होणार. तर हे झालं जनरल मेकॅनिझम ऑफ ॲब्झॉर्प्शन ऑफ एलिमेंट. आता याच्यामध्ये आपल्याला पॅसिव्ह ॲब्झॉर्प्शन आणि ॲक्टिव्ह ॲब्झॉर्प्शन या दोघांचं मेकॅनिझम कन्सिडर करायचं. तर पॅसिव्ह ॲब्झॉर्प्शन कसं होणार, अदर ॲक्टिव्ह ॲब्झॉर्प्शन कसं होणार, दॅट विल कन्सिडर. So see, after simplus and apoplas, here we consider certain passive and active mode of absorption of minerals. So basically mineral हे सॉईलमध्ये चार्ज पार्टिकलच्या फॉर्ममध्ये असतात. Minerals are present inside a soil in a charged particle. As they will not be in charge, so they won't get dissolved inside a water. So minerals are present as a charged particle. As they are charged particle, so they can't get cross or they can't cross a cell membrane by its own. So we need to have their absorption. हे चार्ज पार्टिकलच्या फॉर्ममध्ये असल्यामुळे ते स्वतःहून त्यांचं ॲब्झॉर्प्शन किंवा ते स्वतःहून सेल मेम्ब्रेनला क्रॉस करू शकणार नाही. मग अशा वेळेला त्यांचं ॲब्झॉर्प्शन हे कसं राहणार तर ते ॲब्झॉर्ब होणार वॉटरमधनं. बट देअर ॲब्झॉर्प्शन इज कन्सिडर ॲज इंडिपेंडंट ऑफ वॉटर. मग आता इंडिपेंडंट ऑफ वॉटर म्हणजे काय की जर समजा प्लांटला वॉटर पाहिजे तर तेव्हा तो वॉटर घेणार. ओके. आणि जर प्लांटनं वॉटर घेतलं तरच मिनरल ॲब्झॉर्ब होणार. म्हणजे मिनरलचं ॲब्झॉर्प्शन जर समजा प्लांटला वॉटर पाहिजे तर त्याच वेळेला होईल का तर डेफिनेटली नाही. तर मिनरल्स हे वॉटरमध्ये डिझॉल्व आहेत, पण जात असताना वॉटर आणि मिनरल हे दोघेही इंडिपेंडंटली जाणार. म्हणजे सॉईलमधनं ज्या वेळेला मिनरल्स असेल किंवा वॉटर असेल, मिनरल्स हे वॉटरमध्ये डिझॉल्व फॉर्ममध्ये आहेत, पण ॲब्झॉर्प्शन ऑफ मिनरल इज इंडिपेंडंट ऑफ वॉटर. आता हे इंडिपेंडंट ऑफ वॉटर कसं म्हणणार तुम्ही, म्हणणार तो पाण्यामध्येच डिझॉल्व आहे आणि मग त्याचं ॲब्झॉर्प्शन हे इंडिपेंडंट ऑफ वॉटर कसं राहणार. तर प्लांटला वॉटरची आवश्यकता असू द्यात किंवा प्लांटला वॉटरची आवश्यकता नसेल, तर अशा वेळेला आपलं हे जे मिनरल आहे तर हे मिनरल सॉईलमधनं प्लांटमध्ये जाऊ शकतं. वॉटर नाही आलं तरी चालेल, पण मिनरल्स विल गेट डिफ्यूज और रादर मिनरल्स विल गेट पूल. मग मिनरलला डिफ्यूज करता येऊ शकतं, मिनरलला पूल करता येऊ शकतं, पण
असं नाही की वॉटर जर जात असेल तरच मिनरल जाणार. प्लांटला वॉटरची आवश्यकता नसेल आणि मिनरलची आवश्यकता असेल तर अशा वेळेला मिनरल जाणार, वॉटर बाहेर राहणार. म्हणजे त्या वॉटरमधले मिनरल्स प्लांट बॉडीमध्ये जाणार आणि वॉटर का नाही जाणार, तर वॉटरची त्याला आवश्यकता नाही. मग जर समजा वॉटर बाहेर राहून मिनरल आतमध्ये जाऊ शकत असतील वॉटरमधले, तर देन वी कन्सिडर इट ॲज देअर ॲब्झॉर्प्शन ऑर ॲब्झॉर्प्शन ऑफ मिनरल इज इंडिपेंडंट ऑफ वॉटर. म्हणजे असं होणार नाही की वॉटर जर जात असेल तरच मिनरल जाणार. वॉटर जाऊ द्यात किंवा नाही जाऊ द्यात, मिनरलची जर आवश्यकता आहे तर मिनरल जाणार. इज देअर. सो दॅट्स व्हाय वी कन्सिडर ॲब्झॉर्प्शन ऑफ मिनरल इज इंडिपेंडंट ऑफ ॲब्झॉर्प्शन ऑफ वॉटर. आता आपल्याला याच्या ॲब्झॉर्प्शनचे दोन मेकॅनिझम बघू. जसं आपण आधी पाहिलं ॲपोप्लास्ट आणि सिम्प्लास्ट. मग तुमचा ॲपोप्लास्ट आहे पॅसिव्ह, सिम्प्लास्ट आहे ॲक्टिव्ह. आता हे ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह ॲब्झॉर्प्शन काय असतात दॅट वी हॅव टू कन्सिडर. सो सी पॅसिव्ह ॲब्झॉर्प्शन. पॅसिव्ह ॲब्झॉर्प्शनला आपण कन्सिडर करतो की याला कुठल्याही प्रकारचं एनर्जी एक्सपेंडिचर लागणार नाही. म्हणजे एलिमेंट्स किंवा मिनरल्स एलिमेंटचं ॲब्झॉर्प्शन होत असताना सॉईलमधनं हे जेव्हा रूटमध्ये जाणार तर त्यावेळेला हे करण्यासाठी मिनरल सॉईलमधनं रूटमध्ये जात असतील तर त्याला म्हणतो आपण ॲब्झॉर्प्शन. मग हे होण्यासाठी जर एनर्जीचं एक्सपेंडिचर किंवा एनर्जी लागत नसेल तर तशा प्रकारच्या ॲब्झॉर्प्शनला वी कन्सिडर पॅसिव्ह ॲब्झॉर्प्शन. जर एनर्जी लागत नसेल तर त्या ॲब्झॉर्प्शनला आपण म्हणतो पॅसिव्ह ॲब्झॉर्प्शन. मग हे पॅसिव्ह ॲब्झॉर्प्शन होत असताना एनर्जी का लागत नाही, तर नॉर्मली पॅसिव्ह ॲब्झॉर्प्शन हॅपन्स बाय द डिफ्युजन. Diffusion can be considered as movement or migration of atom molecules or ion from their higher concentration to their lower concentration. म्हणजे वरच्या टाकीमधनं पाणी खालच्या याच्यावरती आणायचं असेल, आपल्या घरावरती फ्लोअरवरती एखादं टँक असतं पाण्याचं, त्याच्यामधनं आपल्या पूर्ण घरामध्ये पाणी येतं, तर हे पाणी वरनं खाली आणण्यासाठी आपल्याला कुठल्याही प्रकारचं मोटर वगैरे एक्सपेंडिचर द्यायचं काम नसतं. का, तर ते हायर कॉन्सन्ट्रेशनकडनं लोअर कॉन्सन्ट्रेशनकडे येतं. किंवा तुम्ही दोन सपोज यू कन्सिडर 2 बिकर, एका बिकरमध्ये तुम्ही भरून ठेवलं, एका बिकरला तुम्ही अर्ध्यापेक्षा कमी ठेवलं आणि या दोघांना कनेक्ट केलं. मग आता हायर कॉन्सन्ट्रेशन इकडे, लोअर कॉन्सन्ट्रेशन हे आपल्याला माहीत असते. याच्यामधनं याच्यात येतं, दोघांमध्ये सारखं होईपर्यंत हे मुवमेंट चालू असतं. वी कॉल्ड इट. आता हे तर वॉटर आहे. वॉटर जेव्हा असतं त्याला आपण ऑस्मोसिस म्हणतो, पण याच्यामधले मिनरल ॲटम मॉलिक्युल ऑर आयनचंही असंच होतं. मग हे ॲटम मॉलिक्युल ऑर आयन फ्रॉम देअर हायर कॉन्सन्ट्रेशन टू देअर लोअर कॉन्सन्ट्रेशन. मग हे होत असताना ही जी प्रोसेस वी कॉल्ड इट ॲज अ डिफ्युजन. डिफ्युजन इज अ movement फ्रॉम हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन ऑफ एलिमेंट्स. या ठिकाणी आपण पाहू पॅसिव्ह ॲब्झॉर्प्शन. तर पॅसिव्ह ॲब्झॉर्प्शन आपल्या एलिमेंटचं बाय द प्रोसेस ऑफ डिफ्युजन कसं होणार, फ्रॉम एलिमेंट्स विल मूव फ्रॉम देअर हायर कॉन्सन्ट्रेशन टू देअर लोअर कॉन्सन्ट्रेशन. मग हायर कॉन्सन्ट्रेशनवरनं एलिमेंट लोअर कॉन्सन्ट्रेशनवरनं येणार. वी कॉल दॅट ॲज अ डिफ्युजन. आणि हे डिफ्युजन इज कन्सिडर ॲज अ मेकॅनिझम ऑफ पॅसिव्ह ॲब्झॉर्प्शन ऑफ वॉटर, पॅसिव्ह ॲब्झॉर्प्शन ऑफ युअर मिनरल. आणि हे डिफ्युजन होत असताना याला कुठल्याही प्रकारे एनर्जी एक्सपेंडिचर लागणार नाही. कारण काय, तर हे फ्रॉम हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन होणार. याला कुठल्याही प्रकारचे एनर्जी, ते जे डिफ्युजन फोर्स विच विल डेव्हलप बाय दॅट higher concentration of atom molecule of ion, this force will be responsible to move them from that higher concentration space. So याच्यासाठी याला कुठल्याही प्रकारे एक्सपेंडिचर ऑफ एनर्जी लागणार नाही. जनरली की हे पॅसिव्ह ॲब्झॉर्प्शनमध्ये जे डिफ्युजन होतं हे कशा पद्धतीने होऊ शकतं, तर हे आयन एक्सचेंजनं होऊ शकतं. आयन एक्सचेंज, आयन फ्रॉम देअर हायर कॉन्सन्ट्रेशन विल एक्सचेंज टुवर्ड्स देअर लोअर कॉन्सन्ट्रेशन ऑर टू मेक देम इक्विलिब्रेट. त्यानंतर मास फ्लो. आता मास फ्लो म्हणजे कसं, जिकडे मास आहे तिकडनं कमी मासकडे जाणे. वी कॉल्ड इट ॲज अ मास फ्लो. आणि याच्यामध्ये आणखी एक गोष्ट आपल्याला कन्सिडर करायची आहे, डोनॉन इक्विलिब्रियम, डोनॉन मेम्ब्रेन इक्विलिब्रियम ज्याला म्हणतो आपण. तर या डोनॉन मेम्ब्रेन इक्विलिब्रियममध्ये एक ॲझम्पशन केलं. दे हॅव ॲझ्युम टू एक्सप्लेन द पॅसिव्ह मोड ऑफ ॲब्झॉर्प्शन. मग यांनी डोनॉन इक्विलिब्रियममध्ये इक्विलिब्रियम सेट होतो. तर तो इक्विलिब्रिएट करण्यासाठी काय होतं हे बघू आपण. तर डोनॉन मेम्ब्रेन इक्विलिब्रियममध्ये काय होतं, तर ही जी आपली सेल आहे, सपोज या ठिकाणी आपल्याकडे एक सेल आहे. मग या सेलमध्ये सुरुवातीला काही पॉझिटिव्ह आयन्स होते आणि या पॉझिटिव्ह आयन्सला, कॅटायन्सला बॅलन्स करण्यासाठी सेलमधनं किंवा सेलच्या बाहेरनं, म्हणजे आपण कन्सिडर करू सॉईलमधनं, तर सॉईलमधनं हे ॲनायन आतमध्ये आले. इनिशियली आपल्याकडे एक सेल आहे, या सेलच्या आतमध्ये काही पॉझिटिव्ह आयन्स आहेत. आता यांना बॅलन्स करण्यासाठी
सेलच्या बाहेरनं काही ॲनायन निगेटिव्हली चार्ज पार्टिकल आतमध्ये आले. आता हे जेव्हा निगेटिव्हली चार्ज पार्टिकल आतमध्ये आले तर हे चार्ज पार्टिकल समजा एवढे आतमध्ये आले. आता हे चार्ज पार्टिकल काय होणार? इट इज ॲझम्पशन. डोनॉन इक्विलिब्रियम इज अ ॲझम्पशन. डोनॉन इक्विलिब्रियममध्ये हे ॲझ्युम केलं गेलं की आतमध्ये असणाऱ्या कॅटायनला बॅलन्स करण्यासाठी बाहेरनं ॲनायन आतमध्ये येणार आणि हे आतमध्ये आलेले जे सर्व ॲनायन्स आहेत, आत्ता जे आतमध्ये आलेले ॲनायन्स आहेत, दे विल गेट फिक्स ऑन द इनर मेम्ब्रेन. हे आता इनर मेम्ब्रेनला स्टिक होणार, इनर मेम्ब्रेनवरती फिक्स होणार आणि हे इनर मेम्ब्रेनवरती फिक्स झाल्यामुळे काय झालं तर आता हे बाहेर जाणार नाहीत किंवा आता हे बाहेर जाऊ शकणार नाही. मग हे ॲडहेअर झाले, हे फिक्स झाले. मग अशा वेळेला यांना बॅलन्स करण्यासाठी किंवा यांचं इक्विलिब्रिएट करण्यासाठी आपल्याला आता बाहेरनं सर्टन कॅटायन हॅज टू मूव्ह इनसाइड अ सेल. मग बाहेरनं आता कॅटायन्स आले कुठं? सेलमध्ये. सुरुवातीला या कॅटायनला बॅलन्स करण्यासाठी बाहेरनं ॲनायन आले, निगेटिव्हली चार्ज पार्टिकल आले. पण निगेटिव्हली चार्ज पार्टिकल जे आले तर ते निगेटिव्हली चार्ज पार्टिकल फिक्स झाले इनर मेम्ब्रेनवरती अँड दे विल नॉट मायग्रेट फ्रॉम द सेल. नाव आता हे सेलमध्ये मायग्रेट होणार नाही किंवा हे सेलच्या सायटोप्लाझ्मिक स्ट्रीम मेन स्ट्रीममध्ये येणार नाही आणि त्याच्यामुळे आता याचं कॉन्सन्ट्रेशन सेलमध्ये जे आहे तर यांना बॅलन्स करण्यासाठी आता आपल्याला फ्रॉम आउटर स्पेस वी हॅव टू ब्रिंग सर्टन कॅटायन इनसाइड. मग आता यांना बॅलन्स करण्यासाठी, यांना इक्विलिब्रेट करण्यासाठी आपण काय करणार तर सेलच्या आउटर स्पेसमधनं सर्टन कॅटायन विल मूव्ह इनसाइड. मग सेलच्या बाहेरनं आता हे कॅटायन आतमध्ये येतात. कोणासाठी येतात तर हे जे ॲनायन आतमध्ये आले होते यांना इक्विलिब्रेट करण्यासाठी. मग यांना इक्विलिब्रेट करण्यासाठी आतमध्ये आलेले हे बघा, हे आतमध्ये आलेले कॅटायन आणि हे ऑलरेडी या सेलमध्ये होते ते कॅटायन. या कॅटायनला बॅलन्स करण्यासाठी ॲनायन आतमध्ये आले. पण हे ॲनायन कुठं फिक्स झाले तर इनर मेम्ब्रेनवरतीच फिक्स झाले. मग आता यांना या इनर मेम्ब्रेनवरती आलेल्या ॲनायनला बॅलन्स करण्यासाठी आपल्याला सेलच्या बाहेरनं आणखी कॅटायन आतमध्ये घ्यावं लागले. मग आता आणखी कॅटायन आतमध्ये घेतल्यामुळे काय झालं तर कॅटायनचं ॲब्झॉर्प्शन झालं. आता कॅटायनचं कॉन्सन्ट्रेशन या सेलमध्ये काय होणार तर जास्त होणार. तर कॅटायनचं कॉन्सन्ट्रेशन जास्त झालं. कॅटायनचं कॉन्सन्ट्रेशन जास्त झालं याच्यावर फोकस नका करू. बेसिकली काय झालं, पहिले तर ॲनायन ॲब्झॉर्ब झाले म्हणजे निगेटिव्हली चार्ज एलिमेंट ॲब्झॉर्ब झाले. त्याच्यानंतर या निगेटिव्हली चार्ज ॲब्झॉर्ब एलिमेंटमुळे आपले पॉझिटिव्हली चार्ज एलिमेंट आतमध्ये आले म्हणजे एलिमेंटचं ॲब्झॉर्प्शन झालं सेलमध्ये. बघा आपल्याला काय बघा, हे डोनॉन मेम्ब्रेन इक्विलिब्रियम इज अ ॲझम्पशन. पण याच्यामध्ये सांगितलं काय की पहिले तर या सेलमध्ये जे काही कॅटायन प्रेझेंट होते याच्या सायटोप्लाझममध्ये तर त्यांना बॅलन्स करण्यासाठी टू बॅलन्स देम आपण ॲनायनला ॲब्झॉर्ब केलं. पण हे जे आतमध्ये ॲब्झॉर्ब झालेले ॲनायन म्हणजे निगेटिव्हली चार्ज पार्टिकल, कन्सिडर निगेटिव्हली चार्ज एलिमेंट. तर हे जे निगेटिव्हली चार्ज एलिमेंट आतमध्ये गेले तर ते काय झाले या सेल मेम्ब्रेनवरती फिक्स झाले किंवा ॲडहेअर झाले. मग सेल मेम्ब्रेनवरती फिक्स झाले किंवा ॲडहेअर झाले त्याच्यामुळे काय होणार तर आता या सेल मेम्ब्रेनवरती फिक्स झालेले ना बाहेर जाणार ना सायटोप्लाझमिक स्ट्रीममध्ये जाणार. मग यांना इक्विलिब्रेट करण्यासाठी बाहेरनं कॅटायन ॲब्झॉर्ब झाले म्हणजे पॉझिटिव्हली चार्ज एलिमेंट ॲब्झॉर्ब झाले आणि पॉझिटिव्हली चार्ज एलिमेंट ॲब्झॉर्ब झाल्यामुळे आता या ठिकाणी जर पाहायला गेलं तर कॅटायनचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं. मग कॅटायनचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं तर सर्टनली या वाढलेल्या कॉन्सन्ट्रेशनला पुन्हा बॅलन्स करण्यासाठी आपण दुसरे निगेटिव्हली चार्ज पार्टिकल आणू. म्हणजे ओव्हरऑल काय होतं तर आता हे जे हायर कॉन्सन्ट्रेशन झालं कॅटायनचं यांना बॅलन्स करण्यासाठी आणखी कुठले तरी आपण ॲनायन आणणार. म्हणजे अल्टिमेटली काय होणार तर सेलच्या आतमध्ये पॉझिटिव्हली चार्ज ॲज वेल ॲज निगेटिव्हली चार्ज एलिमेंटचं ॲब्झॉर्प्शन होतं आणि या ॲब्झॉर्प्शनसाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारे एनर्जी एक्सपेंडिचर द्यायचं काम नाही. दिस इज कन्सिडर ॲज डोनॉन इक्विलिब्रियम. यालाच म्हणतो आपण डोनॉन इक्विलिब्रियम. म्हणजे हे डोनॉननं काय एक्सप्लेन केलं तर डोनॉननं हे कशा प्रकारे इक्विलिब्रेट होतात कॅटायन्स आणि ॲनायन विदाऊट एक्सपेंडिचर ऑफ एनर्जी तर ते एक्सप्लेन केलं. आणि अल्टिमेटली काय होतं आहे तर आपले हे जे कॅटायन आणि ॲनायन सेलच्या बाहेर होते तर त्यांचं ॲब्झॉर्प्शन होऊन सेलच्या आतमध्ये आले. इनिशियली कॅटायनला बॅलन्स करण्यासाठी ॲनायन आले पण आतमध्ये एंटर झालेले ॲनायन सेल मेम्ब्रेनवरती ॲडहेअर राहिले, फिक्स राहिले. त्याच्यामुळे त्यांना बॅलन्स करण्यासाठी आता बाहेरनं एक्सेस कॅटायन आतमध्ये आले किंवा रादर सेलमध्ये असणाऱ्या कॅटायनच्या व्यतिरिक्त आणखी कॅटायन आतमध्ये आले. मग या दोन्ही गोष्टीमुळे काय झालं तर तुमच्या या सेलच्या आतमध्ये कॅटायनचं कॉन्सन्ट्रेशन जास्त झालं आणि कॅटायनचं कॉन्सन्ट्रेशन पुन्हा इक्विलिब्रेट करण्यासाठी आणखी काहीतरी ॲनायन येणार. म्हणजे असं कॅटायन आणि ॲनायन्स हे दोघं
स्वतःच एकमेकाला इक्विलिब्रेट करतात डेलिबरेटली, आणि त्याच्यामुळे काय होतं तर आपले चार्ज पार्टिकल रादर निगेटिव्हली चार्ज और पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकलचं सेलच्या आतमध्ये मायग्रेशन होतं. सो आपल्याला काय पाहिजे तर आपल्याला सेलच्या बाहेरचे एलिमेंट आतमध्ये पाहिजे, मग तो कुठल्याही प्रकारे होऊ द्या. मग हे बाहेर हायर कॉन्सन्ट्रेशन आहे, मग ते आतमध्ये जाणार. इज देअर. तर हे अशा प्रकारे जर होईल ॲब्झॉर्प्शन तर त्याला म्हणतो आपण डोनान इक्विलिब्रियम. मग यालाही कुठल्याही प्रकारे एनर्जी एक्सपेंडिचर लागणार नाही. सो पॅसिव्ह ॲब्झॉर्प्शन म्हणजे काय तर पॅसिव्ह ॲब्झॉर्प्शन ऑफ एलिमेंट्स मीन्स इट हॅपन्स बाय द डिफ्युजन, आणि डिफ्युजन इज अ मूवमेंट ऑर मायग्रेशन ऑफ एलिमेंट्स फ्रॉम देअर हायर कॉन्सन्ट्रेशन टू देअर लोअर कॉन्सन्ट्रेशन, आणि याच्यासाठी याला कुठल्याही प्रकारचे एनर्जी लागणार नाही. जनरली हे आयन एक्सचेंज, मास फ्लो आणि डोनान इक्विलिब्रियम जे आता आपण पाहिलं या प्रकारे होत असतं. इज देअर. नाऊ विल कन्सिडर ॲक्टिव्ह ॲब्झॉर्प्शन. आता हे ॲक्टिव्ह ॲब्झॉर्प्शन ज्या वेळेला होतं ते ॲक्टिव्ह ॲब्झॉर्प्शन हे काय असतं तर ज्या वेळेला मूवमेंट ही अक्रॉस कॉन्सन्ट्रेशन ग्रॅडियंट होतं. म्हणजे खालनं पाणी जर वर न्यायचं असेल देन वी नीड टू हॅव सर्टन एक्सपेंडिचर ऑफ एनर्जी. मग या ठिकाणी ॲक्टिव्ह ॲब्झॉर्प्शनमध्ये द मुवमेंट ऑफ ॲटम मॉलिक्युल ऑर आयन्स, किंवा आपण या ठिकाणी फक्त एलिमेंट्स म्हणू मिनरल एलिमेंट्स, फ्रॉम देअर लोअर कॉन्सन्ट्रेशन टू देअर हायर कॉन्सन्ट्रेशन. मग आता इथं मास फ्लो तर होणारच नाही. मग मास फ्लो होणार नाही कारण काय तर जिकडे मास आहे तिकडे नाही, तिकडनं नाही जायचं आहे, तर जिकडे कमी मास आहे तिकडनं जास्त मासकडे यायचं. हे उलट झालं. मग यासाठी म्हणजे वी कन्सिडर हॅविंग अगेन्स्ट कॉन्सन्ट्रेशन ग्रॅडियंट मुवमेंट. मग ही अगेन्स्ट कॉन्सन्ट्रेशन ग्रॅडियंट मुवमेंट होत असताना आपल्याला काय लागणार तर आपल्याला एनर्जी एक्सपेंडिचर लागेल. आणि हे एनर्जी एक्सपेंडिचर कुठनंही भेटणार तर मेटाबॉलिक जे काही समजा रेस्पायरेशनमध्ये ग्लुकोजचं ब्रेकडाऊन होऊन जी एनर्जी भेटेल दॅट एनर्जी विल यूज फॉर हॅविंग ॲक्टिव्ह ॲब्झॉर्प्शन ऑफ मिनरल. मग ॲक्टिव्ह ॲब्झॉर्प्शन ज्या वेळेला होतं त्यावेळेला सर्टन मिनरल्स आर ॲक्टिव्हली ॲब्झॉर्ब, सर्टन मिनरल्स आर पॅसिव्हली ॲब्झॉर्ब. म्हणजे असं नाही की कम्प्लिटली रूटमध्ये पॅसिव्ह ॲब्झॉर्प्शन होतं किंवा कम्प्लिटली रूटमध्ये ॲक्टिव्ह ॲब्झॉर्प्शन होतं. सर्टन मिनरल्स आर पॅसिव्हली ॲब्झॉर्ब, सर्टन मिनरल्स आर ॲक्टिव्हली ॲब्झॉर्ब. आता काही मिनरलचं काय होतं की ते मिनरल प्लांट बॉडीमध्ये थ्रेशोल्ड थ्रेशोल्ड लागतात, तर तशा मिनरलचं ॲब्झॉर्प्शन ॲक्टिव्हली करावं लागेल. काही मिनरल तुम्हाला सॉईलमध्ये अवेलेबल असतात, मग ते मास फ्लोमुळे ॲब्झॉर्ब होणार. म्हणजे जनरली तुम्हाला मिनरल हे दोन्ही प्रकारे ॲब्झॉर्ब होणार, एक तर ॲक्टिव्ह ॲब्झॉर्प्शनही होणार किंवा काही मिनरल पॅसिव्हली ॲब्झॉर्ब होणार. सो दॅट डिपेंड्स ऑन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ मिनरल इनसाइड अ सॉईल. मग ॲक्टिव्ह ॲब्झॉर्प्शन होईल तर त्यावेळेला आपल्याला एनर्जी एक्सपेंडिचर करावं लागेल. आणि या दोन्ही ॲब्झॉर्प्शनमुळे काय होणार तर अदर ॲक्टिव्हली ॲब्झॉर्ब होऊ द्या किंवा पॅसिव्हली ॲब्झॉर्ब होऊ द्या. सपोज दिस इज अवर रूट, ओके, आणि या रूटवरती रूट हेअर्स आहेत. रूट हेअर्स आर प्रायमरीली मीन फॉर ऑर कन्सिडर फॉर ॲब्झॉर्प्शन ऑफ वॉटर. मग या रूट आणि शूटच्या हे झाला तुमचा झायलरी एलिमेंट म्हणजे झायलेम. तर हा झायलेम असा कंटिन्युअसली इथपर्यंत आहे. मग आता आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला इथले मिनरल्स हे जे सॉईलच्या बाहेर मिनरल्स आहेत, एलिमेंट्स आहेत, तर या एलिमेंटला पहिले तर तुमच्या रूट हेअरमध्ये ॲब्झॉर्ब केलं जाणार. रूट हेअरमधनं हे एलिमेंट आयदर पॅसिव्ह ऑर ॲक्टिव्हली, मग हे पॅसिव्हली किंवा ॲक्टिव्हली हे एलिमेंट्स आपण वन बाय वन करत तुमच्या रूट कॉर्टेक्सपर्यंत आणणार. या ठिकाणी रूट कॉर्टिकल सेल असणार, मग इथपर्यंत आणणार. आणि इथनं आता यांना पोचायचं आहे तुमच्या झायलेमच्या व्हेसलमध्ये. मग हे जेव्हा इथल्या झायलेमच्या व्हेसलमध्ये येणार, या ठिकाणी आले पॉझिटिव्ह निगेटिव्ह या झायलेम वेसलमध्ये आले. आणि या झायलेम वेसलमधनं आता हे एलिमेंट तुमच्या एंटायरली प्लांट बॉडीमध्ये ट्रान्सपोर्ट केले जाणार. हे झायलेम म्हणजे झायलेममध्ये तर ऑलरेडी वॉटर आहेच, मग एका झायलेरी एलिमेंटमधलं याचं कॉन्सन्ट्रेशन आणि दुसऱ्या झायलेरी एलिमेंटमधलं यांचं कॉन्सन्ट्रेशन असं करत हे दे विल बी पुल्ड दीज मिनरल. आता तुम्ही म्हणणार की हे मिनरल सॉईलमधनं रूटमध्ये ॲब्झॉर्ब करेपर्यंत आपले हे दोन मेकॅनिझम आहेत पॅसिव्ह आणि ॲक्टिव्ह. फक्त सॉईलमधनं रूटमध्ये ॲब्झॉर्ब करेपर्यंत आपल्याकडे हे दोन मेकॅनिझम आहेत पॅसिव्ह अँड ॲक्टिव्ह. जेव्हा हे सॉईलमधनं रूटमध्ये येणार आणि रूटमध्ये आल्यानंतर आता ही यांना जायचं आहे कोणामधनं झायलेममधनं, तुमच्या झायलरी एलिमेंट झायलेम किंवा व्हेसल जे असतील इथनं. मग हे इथं आलेले जे मिनरल्स आहेत हे समजा मिनरल कॉन्सन्ट्रेशन झालं, तर इथं आलेले मिनरलला इथपर्यंत पोहोचायचं आहे. मग हे कसे जाणार दे विल बी पुल, यांना पुल केलं जाणार. पुल कोण करणार तर या ठिकाणी होणारं ट्रान्सपिरेशन. कुठं तर लीफमध्ये ज्या स्टोमॅटा असतात त्या स्टोमॅटा कॉज करतात ट्रान्सपिरेशन म्हणजे लॉस ऑफ वॉटर. मग हे वॉटर लॉस गेल्यामुळे आता यांना पूल केलं जाणार या मिनरलला. इज देअर. मग हे अशा प्रकारे तुमचे मिनरल
रूटमध्ये ॲब्झॉर्ब झाल्यानंतर झायलेममधनं वर जाणार. सो हाऊ दे विल गेट पुल बाय द ट्रान्सपिरेशन पूल. मग आपल्याकडे डिक्सन अँड जोली नावाचे सायंटिस्ट होते, त्यांनी हे ट्रान्सपिरेशन पूल सांगितलं. मग या ट्रान्सपिरेशन पूल इज मीन फॉर हॅव्हिंग पुलिंग ऑफ वॉटर, पण आपले मिनरल वॉटरमध्ये डिझॉल्व आहेत, त्यामुळे हे पण जाणार. इज देअर. मग हे अशा प्रकारे हे मिनरल्स वर चालले जाणार. म्हणजे मिनरलला पॅसिव्ह किंवा ॲक्टिवली ॲब्झॉर्ब कुठपर्यंत करायचं आपल्याला, फक्त रूट कॉर्टिकल सेलपर्यंत. मग रूट कॉर्टिकल सेलमधनं हे झायलेममध्ये जाणार आणि झायलेममधनं हे ट्रान्सपोर्ट केले जाणार. मग सॉईलमधले मिनरल्स फक्त आपल्याला इथपर्यंत आणायचे आहेत. आणि एवढ्या याच्यासाठी वी कन्सिडर ॲक्टिव्ह ॲब्झॉर्प्शन ऑर पॅसिव्ह ॲब्झॉर्प्शन. मग हे तुम्हाला हे दोन प्रकारे कन्सिडर करू शकतो आपण, एक ॲपोप्लास्ट आणि एक सिम्प्लास्ट. ॲपोप्लास्टिक मेकॅनिझम ॲज वेल ॲज सिम्प्लास्टिक मेकॅनिझम. हे झालं ओव्हरऑल तुमचे मिनरल्स आणि त्या मिनरलचं ॲब्झॉर्प्टिव्ह मेकॅनिझम ऑर मेकॅनिझम बिहाइंड द ॲब्झॉर्प्शन. We consider soil as a reservoir. Why we consider soil as a reservoir? Because withering or breakdown of rocks will cause addition of minerals or other fortification of soil for or increase fertility of soil for these minerals. म्हणजे जनरली हे मिनरल सॉईलमधनं कुठनं येतात, तर रॉकचं विदरिंग होतं आणि रादर नायट्रोजन. तर नायट्रोजन हा ॲटमॉस्फिअरमधनं सॉईलमध्ये जातो, तर त्याचं नायट्रोजन सायकल आपण बघणार. तर त्या नायट्रोजन सायकलमध्ये नायट्रोजन कसा सॉईलपर्यंत पोहोचतो, तो परत सॉईलमधला नायट्रोजन कसा प्लांट किंवा आपल्या बॉडीमध्ये येतो ते, आणि त्यानंतर पुन्हा तो सॉईलमध्ये जातो आणि पुन्हा तो वापस जातो. तर हे तुमचं मेकॅनिझम आहे, म्हणजे नायट्रोजन सायकल वी कन्सिडर्ड. बट रेस्ट ऑफ द मिनरल्स आर कन्सिडर ॲज अ मिनरल्स. रेस्ट ऑफ द एलिमेंट्स वी कन्सिडर देम ॲज अ मिनरल बिकॉज दे विल बी ॲब्झॉर्ब थ्रू सॉईल. मग अशा प्रकारे हे मिनरल सॉईलमध्ये जातात बाय विदरिंग ऑफ रॉक्स. आणि सॉईलची फर्टिलिटी किंवा सॉईलचा फर्टाईल कॉन्सन्ट्रेशन ऑफ दीज मिनरल सॉईलमध्ये वाढतं आणि म्हणून आपण सॉईलला म्हणतो रिझर्वायर. बट सॉईलमध्ये हे मिनरल्स असतात चार्ज पार्टिकल. मग हे चार्ज पार्टिकलचं ॲब्झॉर्प्शन ऑर दे कांट गेट अक्रॉस अ सेल मेम्ब्रेन. मग यांना ॲब्झॉर्ब करावं लागेल. मग यांना ॲब्झॉर्ब करण्यासाठी आपल्याकडे ट्रान्समेम्ब्रेन प्रोटीन्स असतात, त्या प्रोटीन थ्रू यांचं मुवमेंट होतं. पण ही जी यांचं ॲब्झॉर्प्शन राहणार, तर हे पॅसिव्हली राहणार किंवा ॲक्टिव्हली राहणार. तर सर्टन मिनरल्स विल गेट ॲब्झॉर्ब पॅसिव्हली or will get absorbed actively. म्हणजे it is not likewise की all minerals will absorb passively or all minerals will absorb actively. तर काही मिनरल पॅसिव्हली absorb होणार, काही मिनरल ॲक्टिव्हली absorb होणार. So this is all about a mechanism of absorption of minerals from soil to the root or inside a plant body.